ठीक आहे. तर हे झालं डॉक्युमेंट स्कॅनर, स्पेशली डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी वापरल्या जातात. 3D स्कॅनर, 3D इमेज स्कॅन करायची असेल तर तुम्हाला 3D स्कॅनर लागेल. म्हणजे इथं असं एक सरफेस असते, ते आजकाल ते नवीन ट्रेंड निघाला, तर काय म्हणू त्याचा काय प्रॉम्प्ट जेमिनीवर आहे त्या काय प्रॉम्प्ट पाहिजे असेल तर मला मेसेज टाका, ते प्रॉम्प्ट लिहिलेला आहे माझ्याजवळ, मी तुम्हाला पाठवून देतो. किंवा ग्रुपवर टाका म्हटलं तर ग्रुपवरही टाकता येईल आपल्याला. तर हे 3D स्कॅनर. याच्यात काय होते, मग इथे एक असा सरफेस असतो, जी पाहिजे ती इमेज ठेवायची, तो सरफेस असा गोल फिरेल आणि मग हे लेझर बीम याच्यात येतील. क्वेश्चन मध्ये आहे हा 3D स्कॅनर काय वापरतो, तर लेझर लाईट वापरतो. आणि लेझर लाईटने या सगळ्या बाजूनी इथे आपण लिहिलं 3D स्कॅनर यूज लेझर. ठीक आहे. तर हे लेझर लाईटने सगळ्या बाजूनी इमेज स्कॅन करतो आणि 3D इमेज एक त्याच्यात स्कॅन होते. आणि 3D इमेज कशासाठी, तर आजकाल 3D प्रिंटर आहेत, त्याच्यासारखं सरळ सरळ प्रिंट म्हटलं तर 3D प्रिंटर पण म्हणजे 3D इमेज पण ती प्रिंट करून आपल्याला भेटते. ऍक्च्युली आता तुम्ही बघता की नाही बघता मला माहित नाही, पण हे पण साईड Amazon किंवा फ्लिपकार्टवर सपोज हिचा बर्थडे आहे तर हिचा पूर्ण स्टॅच्यू सारखा आपल्याला तिला गिफ्ट द्यायचं असेल ठेवायसाठी तर ते पण भेटतात. पण ते सध्या खूपच कॉस्टली आहेत. म्हणजे एवढं 2 इंचाचं घेतो म्हटलं तर जवळपास 1600 ते 2000 रुपयाला आहे. किंवा आणखीन काही साईड आहेत, युअर प्रिंट्स आहे, प्रिंट विस्टा आहे. तर याच्यावर तर तुम्हाला कशावर पण प्रिंट करून भेटते किंवा काही पण भेटते. तर याला आजकाल आपण पर्सनलाइज गिफ्ट वगैरे म्हणतो. ठीक आहे. पण सध्या ते कॉस्टली असल्यामुळे तुम्ही पाहण्यात नाही आली तुम्हाला. ते जेव्हा 2000चं 100 किंवा 200 रुपयाला भेटायला लागेल तेव्हा लोक मग फोटो फ्रेम देणार नाही, ते देतील ना गिफ्ट मध्ये, ते द्यायला लागतील. सध्या फोटो फ्रेम आपलं कमी याच्यात होते म्हणून फोटो फ्रेम देतात. पण फोटो फ्रेमच्या किमतीत सध्या ते स्टॅच्यू जर भेटायला लागले तर मग लोक ते गिफ्ट द्यायला लागतील. ठीक आहे. तर म्हणू आपण हे 3D स्कॅनर वगैरे सरळ 3D इमेज स्कॅन करण्यासाठी वापरतात आणि मग तसंच ते प्रिंट होते. तर एवढे सगळे ते वेगवेगळे स्कॅनरचे प्रकार आहे. म्हणजे 3D स्कॅनर वेगळं, डॉक्युमेंट स्कॅनर वेगळं, पोर्टेबल स्कॅनर किंवा पेन स्कॅनर, हे पोर्टेबल स्कॅनर आणि हे फ्लॅट बेड स्कॅनर. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्ड रीडर. जनरली आजकाल आपण सगळीकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा दुसरे ऍक्सेस कार्ड वगैरे वापरतो. तर या सगळ्या कार्डला रीड करण्यासाठी वेगळ्या टाईपचे डिव्हाइस असते. जनरली त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती एनकोड करून किंवा इंटरप्रेट करून म्हणजे कोडिंग करून त्याच्यात ती इन्फॉर्मेशन टाकलेली असते. म्हणजे माझ्याकडे क्रेडिट कार्ड असेल किंवा माझे ATM कार्ड असेल तर त्याच्यामध्ये कोडिंग मध्ये इन्फॉर्मेशन असेल, अशी काही लिहिलेली वगैरे नसेल तर कोडिंग मध्ये ती इन्फॉर्मेशन असते आणि ती पर्टिक्युलर डिव्हाइसनीच तुम्हाला इनपुट करावं लागते आणि पर्टिक्युलर डिव्हाइसनीच आपल्याला आउटपुट घ्यावं लागते. म्हणजे त्याला रीड करावं लागते. म्हणजे राईट करायचं असेल तरी विशिष्ट डिव्हाइस असतील आणि रीड करायचं असेल तरी विशिष्ट डिव्हाइस असेल. तर त्या कार्ड रीडर मधलंच हे पहिलं कार्ड आहे मॅग्नेटिक कार्ड रीडर. सरळ नावच आहे मॅग्नेटिक कार्ड रीडर. म्हणजेच मॅग्नेटिक कार्ड वरची इन्फॉर्मेशन रीड करण्यासाठी ते वापरतील. तर सगळ्यात कॉमन कार्ड आहे आपल्याकडे असलेले ATM कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या बॅक साईडने तुम्ही पाहिलं तर एक पतली तुम्हाला मॅग्नेटिक स्ट्रीप दिसते. ठीक आहे. एकदम पतली मॅग्नेटिक स्ट्रीप आहे आणि ATM मधून किंवा त्या क्रेडिट कार्ड वरून तुम्ही त्याला म्हणजे वापरलं तर आपल्याला ते असं स्वॅप करावं लागते. तर स्वॅप होते म्हणजेच काय, इथे एक हेड असते, हे हेड याच्यातलं मॅग्नेटिक मटेरियल रीड करते. ठीक आहे. हे हेड काय करेल, याच्यातलं मॅग्नेटिक मटेरियल रीड करेल आणि मग ते समोरच्या गोष्टी तुम्हाला करता येतात. तर ते आहे मॅग्नेटिक कार्ड रीडर. ह्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक म्हणता येईल की प्रत्येक वेळेस ते हेड जे आहे त्या स्ट्रीप भोवती घासल्या जाते आणि मग त्याच्यामुळे त्याच्यावर खूप जास्त क्रॅचेस पडतात आणि खूपच रेग्युलर यूज असेल तर काही दिवसांनी ते कार्ड खराब पण होते. त्याच्यामुळेच आजकालच्या कार्डला त्याच्यासोबत एक चिप पण येत आहे, स्मार्ट कार्ड वगैरे आपण म्हणतो. तर हे झालं आपलं मॅग्नेटिक कार्ड. आणि मॅग्नेटिक कार्ड वरची इन्फॉर्मेशन रीड करणारे हे डिव्हाइस जे आहे तर त्याला तुम्ही मॅग्नेटिक कार्ड रीडर म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं ते पुन्हा समोर आलेले वाटते. बरं ठीक आहे. बारकोड रीडर. तर बारकोड रीडर कुठे वापरल्या जाते हे जनरली ते पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मोस्ट युज्ड इन ग्लोसरी स्टोअर. ग्लोसरी स्टोअर म्हणजे किराणा दुकानात ते मोठ्या प्रमाणात वापरतात. आजकाल काही जण कपड्याच्याही दुकानात त्याला वापरायले. ठीक आहे. मुख्य 2 टाईपचे त्याचे यूज असतात. एक तर बिलिंग खूप फास्ट होते. तुम्ही पाहिला असेल आपल्या इथं हे श्रीहरी आहे किंवा ते माऊली वगैरे आहेत तर तिथं ते डिव्हाइसेस आहेत तर फास्ट मध्ये बिलिंग होते. म्हणजे जुना किराणापेक्षा ते वापरून जर करतो म्हटलं तर 50 आयटमचं बिल सुद्धा अगदी 2 मिनिटात होते. कोणी तुमच्यापैकी डीमार्ट किंवा स्टार बाजार मध्ये वगैरे गेला असेल तर त्यांना माहिती असेल. ठीक आहे. तर एक तर तो यूज असतो आणि दुसरं म्हणजे
खास करून दुकानदार त्यांच्या स्टॉक मेंटेनन्ससाठी वापरतात. तर स्टॉक मेंटेनन्ससाठी वापरतात म्हणजे मी पहिल्यांदा सपोज कुठले 10 बिस्किटचे पुडे दुकानात आणले तर तिथं सॉफ्टवेअर मध्ये मी एंट्री करेल की 10 बिस्किटचे पुडे आणले आणि मग जेवढे विकल्या गेले बाकीचे दुकानात शिल्लक आहेत सरळ सरळ असं म्हणू शकता. म्हणजे ते दाखवत राहील सॉफ्टवेअर मध्ये. आता 1 विकल्या गेल्या 9 राहिले, 2 विकल्या गेले 8 राहिले, 7 राहिले, 6 राहिले आणि इथं सॉफ्टवेअर मध्ये दिसायला 2 शिल्लक आहेत. पण दुकानात जर 2 शिल्लक नसेल तर त्याचा अर्थ सरळ सरळ असा होईल की 2 बिस्किटचे पुडे चोरी पण गेली. म्हणजे त्याच्यात डायरेक्टली तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच लक्षात येईल की दुकानात चोऱ्या होत आहेत का, काय आहे का. म्हणजे स्टॉक मेंटेनन्स आपल्या दुकानात किती माल शिल्लक आहे, काय नाही, किती विदाऊट बिलिंगचा गायब झाला आणि किती विकल्या गेला, हे सगळं डायरेक्टली तुम्हाला सॉफ्टवेअरवर दिसून जाते. तर त्याच्यासाठी हे बारकोड रीडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वापरतात. जनरली हे असे जे कोड आहेत तर यांना आपण बार कोड म्हणतो. याच्यामधल्या व्हाईट स्ट्रीप वाचतो, ब्लॅक नाही तर व्हाईट. आणि ते कोड जनरेट करावं लागतात. असे काही पण चिटकून दिले असं नाही. म्हणजे सपोज मी पहिल्यांदाच किराणा दुकान टाकलं आणि मला त्याच्यात तसे कोड लावायचे असतील तर मी लावून देईल. मग ते साखरेच्या बॅग भरल्या, शेंगदाण्याच्या बॅग भरल्या तर साखरेची 5 किलोची बॅग भरली तर त्याच्यावर लावून देईल शुगर 5 kg 200 रुपीज. मग असं पहिल्यांदा आपल्या कम्प्युटरमध्ये टाईप करायचं, ते त्याच्या सॉफ्टवेअरनी जनरेट बारकोड म्हणायचं, मग ते शुगर 5 kg 200 रुपीज हे बारकोड जनरेट होईल. त्याला प्रिंट मारायचं आणि ते मग त्या प्लॅस्टिकच्या बॅगला लावून द्यायचे, 5 किलोच्या साखरेच्या बॅगला लावून द्यायचे. हे जेव्हा त्या सॉफ्टवेअरच्या बिलिंग समोर येईल तेव्हा ते तसंच वाचेल. मग शुगर 5 kg आणि 200 रुपीज वगैरे वगैरे. म्हणजे असं फास्ट मध्ये तुम्हाला बिलिंग करायचं असेल तर आधी ते सगळ्या प्रत्येक कपड्याचे दुकानदार तसेच त्या प्रत्येक कपड्याचे आधी बारकोड जनरेट करतात, नाव टाकून त्यांची किंमत टाकून ते बारकोड जनरेट करतात आणि मग हे जनरेट झालेले बारकोड प्रिंट मारायचे, प्रिंट झाले की त्याला लावायचे. फक्त हे कधी एकतर त्यांच्या गोडाऊन मध्ये काम होते किंवा जेव्हा ग्राहक नाही आहेत किंवा मग रात्रीच्या टाइमला हे सगळे कामं करून घ्यायचे आणि मग जेव्हा ग्राहक आले तेव्हा फास्ट मध्ये बिलिंग होते, त्यांना ग्राहकांना वेट करायचं काम नाही पडत. तर हा सगळ्यात महत्वाचा त्याचा फायदा आहे. आणि स्टॉक मेंटेनन्स पण होते त्याच्यात. त्याच्यानंतर UPC कोड. जनरली हे तुम्ही पार्लेजीचा पुडा किंवा तुमचं पेस्ट किंवा आपली साबण वगैरे ह्या काही गोष्टी बघितल्या तर त्याच्यावर तुम्हाला ऑलरेडी प्रिंटेड बारकोड दिसते. कुठल्याही दुकानात गेले तर त्या पेस्टवर किंवा त्या बिस्किटच्या पुड्यावर तिथला दुकानदार पुन्हा एक्स्ट्रा त्याचं बारकोड लावत नाही, तेच बारकोड वाचते. म्हणजे हे जे बारकोड आहे हे कुठेही जरी वाचले तरी ते सारख्याच प्रकारे वाचल्या जातात. तर त्याच्यामुळे त्याला म्हटल्या जाते UPC कोड. बऱ्याच वेळेस मागे क्वेश्चन मध्ये विचारत होते UPCचा लॉंग फॉर्म काय आहे, तर UPCचा लॉंग फॉर्म आहे युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड. UPC कोड म्हणजे कुठल्याही दुकानात ते वाचलं तरी सारख्याच प्रकारे वाचल्या जाईल. म्हणजे पूर्ण युनिव्हर्स मध्ये ते सारख्याच वाचल्या जाईल म्हणून त्याला UPC कोड वगैरे म्हटलेलं आहे. जनरली आपण हे कव्हर करताना सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या. काही क्वेश्चन 2 वर्षापूर्वी विचारले जायचे, काही बुक्स मध्ये आहेत तिथं आहेत, काही तुमच्या इरामध्ये आहेत किंवा काही मग बीट मध्ये आहेत. बीट मध्ये खूप कमी आहेत. म्हणजे तुम्हाला फायनल एक्झामला येताना जे काही क्वेश्चन्स आले तेवढेच ते त्याच्यात अपडेट असतात. फायनल एक्झामला 2 वर्षाखाली कोणते क्वेश्चन्स आले ते त्या सॉफ्टवेअर मध्ये नाही आहेत, त्यांनी ते सरळ सरळ काढून टाकले. आता रिसेंट एक्झामला कोणते आहेत एवढे अपडेटेड क्वेश्चन्स आहेत. उगी तुमच्या डोक्यात खूप काही म्हणू आपण की भडीमार होऊ नये त्याच्यासाठी खूप लिमिटेड क्वेश्चन्स त्यांनी ठेवलेले आहेत. जेवढे तुमच्या एक्झामला येतात एवढेच त्याच्यात आहेत. 2 वर्षाखाली कोणते आलते किंवा इरामध्ये कोणते आहेत किंवा बुक्समध्ये एक्स्ट्रा कोणते क्वेश्चन आहेत हे सगळे त्या आपल्या प्रॅक्टिसच्या डेमो सॉफ्टवेअर मध्ये नाही आहेत. ठीक आहे. पण आपण शिकवताना तुमचं इरातलंही कव्हर होईल, बुक मधलंही कव्हर होईल आणि फायनल एक्झामचंही कव्हर होईल. हे सगळ्या गोष्टी शिकवत असतो म्हणून तुम्हाला थोडं याच्यात शिकवताना जास्तीचं मटेरियल दिसेल. म्हणजे उद्या क्वेश्चन करताना म्हणेल की अरे UPC वर तर क्वेश्चनच नाही कशाला सांगितलं, पण तुम्हाला तो क्वेश्चन मग इरामध्ये सापडेल, नाही तर बुक मध्ये तर सापडेल. ठीक आहे. बुक म्हणजे आता तुमचं ई-बुक. तर ते झालं UPC कोड पूर्ण कर कुठे ते वाचल्या जाते, इन्व्हेंटरी मेंटेन होते. त्याच्यानंतर हा एक मॅक्सी कोड. आता मॅक्सी कोडचा उल्लेख कुठंच नाही पण 2 वर्षाखाली ते पुस्तकात होतं म्हणून आपण त्याला इन्क्लूड केलेलं आहे. तर आज जे आपण पार्सल ट्रॅकिंग करतो हे सगळीकडे आपण काय म्हणू QR कोडने ट्रॅकिंग करतो. जनरली सगळेच जण पार्सल ट्रॅक करतात. माझं पार्सल निघालं मुंबईला आहे, नंतर ते भिवंडीला येते, नंतर नागपूरला येते, यवतमाळ उमरखेड आहे ना. नागपूरला आलं की आपल्याला लक्षात येते उद्यापर्यंत आपल्याला भेटणार आहे. नागपूरला आज असेल तर उद्या दुपारपर्यंत आपल्याला नक्कीच ते भेटून जाते. तर त्याच्यासाठी आपण जनरली पार्सल ट्रॅक करतो. इकडून येणारे पार्सल आपल्याला हैदराबादहून येतात, हैदराबाद, नागपूर, यवतमाळ, उमरखेड. यवतमाळ आलं म्हटलं की आपल्याला लक्षात येते दुसऱ्या दिवशी येणार आहे. तर हे आपण किंवा
प्रत्येक वेळेस तुमच्या पार्सलवर जे QR आहे ते प्रत्येक पार्सल ऑफिसला स्कॅन होत राहते, त्या कशावर म्हणून त्यांच्या कम्प्युटरवर, आणि त्यांच्या कम्प्युटरला स्कॅन झालं की इकडे तुमच्या डाटाला अपडेट होते. नाही, आता यवतमाळ पर्यंत आलं, आता उमरखेड आलं. तर सरळ सरळ आपल्याकडे पार्सल ट्रॅक करण्यासाठी QR वापरतात, तसं अमेरिकेमध्ये पार्सल मोठ्या प्रमाणात ट्रॅक करण्यासाठी हे मॅक्सी कोड वापरतात. म्हणून म्हटलं आपण की मॅक्सी कोड इज वाइडली युज्ड बाय युनायटेड पार्सल सर्व्हिस, UPC हे मोठ्या प्रमाणात मॅक्सी कोड वापरेल. QR पेक्षा पण ते जास्त ॲक्युरेट असेल, होऊ शकेल काही वर्षांनी आपण पण मॅक्सी कोड वापरू, पण सध्या तरी आपण QRच वापरतो. त्याच्यानंतर हे रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडर, जनरली जे कार्ड स्क्रॅच करायचे नाहीत, म्हणजे अधूनमधून त्या व्हिसाची वगैरे ऍडव्हर्टाईज येते, असं दुरूनच पैसे त्याच्यातून ट्रान्सफर होतात. त्याला एक चिप आहे आणि त्या चिप मधून ते ट्रान्सफर होतात. पण त्याच्यातही सुरुवातीला त्यांनी विदाऊट कोड किंवा विदाऊट OTP पैसे ट्रान्सफर करणं असं चालू केलं, आणि मग त्याच्यात पुन्हा फ्रॉड होणं, चोरी पैसे जाणं वगैरे. म्हणजे मी बॅक पॉकेटमध्ये ठेवलं तर ते चोर बॅक साईडने असे जवळून जरी माझ्या गेले तर कमीत कमी 2000 तरी त्याच्यातले जायचे. नंतर त्यांनी OTP वगैरे आता चालू केलं, पण तरी पण आपल्या मनाने त्याला सेट करता येते. विदाऊट OTP पर्यंत तुम्हाला किती पैसे ट्रान्सफर करायचे. मेन फायदा हाच आहे की फास्ट मध्ये पैसे ट्रान्सफर होते. 1 सेकंदात असं लावलं आणि त्यांनी प्रेस केलं बटन की तेवढे पैसे गायब त्याच्यातले. ठीक आहे, तर एकतर तसं किंवा RFID कार्ड म्हणतात, रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडर, म्हणजेच रेडिओ RFID, किंवा मोठ्या प्रमाणात क्लासवाले वापरायले, ट्युशन क्लासेसवाले जे आहेत ते स्टुडंटला ID देताना, म्हणजे हिची ऍडमिशन झाली तर मी कम्प्युटरमध्ये तिचं नाव, तिचा ऍड्रेस, तिचा मोबाईल नंबर टाकेल आणि ते एक डिव्हाइस राहील, त्या कार्डमध्ये इन्फॉर्मेशन फीड करायचं, ते कार्ड त्याच्यात टाकायचं आणि सेंड टू धिस कार्ड म्हटलं की हिचं सगळं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर त्या कार्डमध्ये चालला जाईल. ही क्लासला आली की त्या डिव्हाइसला लावायचं, तिची प्रेझेंटी होऊन जाईल, आणि जाताना पुन्हा एकदा लावायचं, म्हणजे आता ती क्लासमधून बाहेर पडली. त्याच्यात भरपूर सारे सॉफ्टवेअर पण आलेले आहे, म्हणजे नांदेडचे सगळे क्लासवाले वापरतात ते, जे आपण एलन म्हणतो, फिजिक्सवाला म्हणतो. तर मुलींनी क्लासमध्ये एंटर केलं म्हणजे मी खूप वेगळी गोष्ट किंवा खूप दूरची अमेरिकेतली सांगायला असं काही नाही, आपणही वापरू शकतो. फक्त ते एक कार्ड जवळपास 100 रुपयाचं पडते, आणि त्याचं सॉफ्टवेअर, ते पुन्हा डिव्हाइस, मग ते आणखीन महाग, आणि हे सगळं म्हटलं तर मग तुमची पुन्हा फीज वाढेल. तर त्याच्यासाठी आपण वापरत नाही, पण ते आधीच लाख लाख रुपये फीज घेतात, तर त्यांना ते मेंटेन करायला परवडते. तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा की तिचे पालक ऍडमिशन करायला तिच्या सोबत गेले तर ते विचारून घेतात पालकाचा मोबाईल नंबर काय, तुम्हाला SMS कोण्या नंबरवर पाहिजे सांगा. जे नंबर टाकला हिने कार्ड प्रत्येक वेळेस लावलं की प्रत्येक वेळेस पालकांना ऑटोमॅटिक SMS येत जातो. ठीक आहे, आपल्या इकडे आहे ती सिस्टीम, पण आपल्याकडे तशा काही खूप जास्त म्हणजे भानगडी होत नाही. कार्डची नाही, आपल्याला थंब लावा लागतो, त्याच्यातही कोणाचा थंब येतो नाही येत. आपल्याकडे थंब वाली सिस्टीम आहे, तुम्ही थंब लावला की तुमच्या पालकांना मेसेज जाईल की प्रेझेंट झालेली आहे, किंवा थंब मग जाताना एकदा लावायचा, आता ती क्लासमधून बाहेर पडलेली आहे. तर पण थंब मध्ये ड्रॉबॅक्स काय आहेत, जवळपास 25% जणांचे थंबच येत नाहीत. म्हणजे कोणाचे बोट चोपडे असतात, कोणाचे रखरखीत असतात, तर त्यावेळेस मग थंब स्कॅन होत नाही वगैरे वगैरे, तर ते प्रॉब्लेम राहते. याच्यामध्ये तो प्रॉब्लेम राहणार नाही, स्कॅन करून कार्ड बाहेरच लावायचं आणि इझिली तुम्ही त्याच्यात प्रेझेंटी वगैरे देऊ शकता. तर त्याला म्हटल्या जाते रेडिओ फ्रिक्वेन्सी कार्ड रीडर, किंवा मग RFID किंवा RFID कार्ड वगैरे वगैरे. टिनी चिप्स, टिनी म्हणजे छोटीशी चिप असते, आणि त्याच्यामध्ये सरळ सरळ ते नंबर वगैरे तुम्हाला फीड करता येतो. या टाईप मध्ये म्हणू शकतो आपण. म्हणजे एकतर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा क्लासमध्ये, ट्युशन क्लासेसमध्ये तुमची प्रेझेंटी देण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. त्याच्यानंतर आहे कॅरेक्टर अँड मार्क रिकग्निशन डिव्हाइसेस. तर कॅरेक्टर अँड मार्क रिकग्निशन डिव्हाइसेस म्हणजे सरळ सरळ अक्षर आणि खुणा ओळखणाऱ्या यंत्रणा त्याला मराठीत म्हटलेलं आहे. म्हणजे अक्षरही ओळखू शकतो, कॅरेक्टर ओळखू शकतो, आणि मार्क म्हणजेच ते खुणा वगैरे ओळखू शकतात. तर याच्यामध्ये मुख्य 3 डिव्हाइस आहेत, MICR, OCR आणि OMR. तर सगळ्यात पहिले आहे MICR. MICR चा लॉंग फॉर्मच आहे मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन डिव्हाइस. म्हणजेच मॅग्नेटिक इंकनी लिहिलेले कॅरेक्टर म्हणजेच ते अक्षर ओळखतील. ठीक आहे, तर कुठं वापरल्या जाते म्हटलं तर मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये ते वापरल्या जाते. क्वेश्चन मध्ये सरळ सरळ क्वेश्चन आहे की MICR कुठं वापरतात, तर सरळ तुम्ही म्हणू शकता बँकमध्ये चेक किंवा जे FDR असतात किंवा TDR म्हणतो आपण, टर्म डिपॉझिट किंवा फिक्स टर्म डिपॉझिट वगैरे वगैरे, तर त्याच्या खाली एक डार्क कलर मध्ये नंबर असतो, ब्लॅक कलरचा. तर तो जो नंबर असतो प्रत्येक बँक विशिष्ट मॅग्नेटिक इंक बनवून त्याच्या खाली प्रिंट करते.
आणि मी तो चेक सपोज SBI मध्ये नेला आणि त्यांना असं वाटलं अरे हे डुप्लिकेट आहे का, मग ते काय करतात, त्यांच्या MICR नावाच्या डिव्हाइस मध्ये टाकतात आणि ते MICR नावाचं डिव्हाइस ती इंक लगेच कॅप्चर करते आणि पाहते आपल्या SBIच्या प्रपोर्शनची आहे की नाही. नसेल तर ते डुप्लिकेट आहे आणि असेल तर ओरिजिनल आहे असं म्हणू शकतो. म्हणजे आर युज्ड बाय बँक ऑटोमॅटिकली रीड दोज अनयुज्युअल नंबर म्हटलेला आहे. अनयुज्युअल म्हणजे सरळ डुप्लिकेट वगैरे काही नंबर असतील तर लगेच ते रीड करतात आणि जनरली ते चेकच्या किंवा DDच्या ते बॉटमला असतात आणि तिथून ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे लक्षात येते. म्हणजे सरळ MICR कुठं वापरतात म्हटलं तर ते बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन जनरली आजकाल ही फारच कमी मध्ये यूज येत आहे, पण आधी ते मोठ्या प्रमाणात वापरल्या जायचे. तर कुठं, तर तुमची काही इन्फॉर्मेशन भरून घ्यायची असेल तर आधी तशा टाईपचे फॉर्म होते की तुमचं नाव किंवा ऍड्रेस किंवा आणखीन काय मोबाईल नंबर लिहायचा असेल तर चौकोनी डब्बे राहायचे आणि त्या पहिल्या डब्यात म्हणजे समजा हिचं नाव अंकित आहे तर पहिल्या डब्यात मग A, नंतर मग NK, अंकित KITA असं सरळ त्याच्यात लिहिल्या जायचं. ठीक आहे. आणि हा फॉर्म जेव्हा त्या रिडिंग डिव्हाइसवर ठेवायचे तेव्हा ते डिव्हाइस त्याच्यावर लाईट मारून ते ANK सगळं अक्षर त्याला ओळखू यायचे, म्हणजेच कॅरेक्टर ते वाचायचं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे म्हणजे ऑप्टिकल लाईट सोडून तो कॅरेक्टर वाचत होता. आधी मॅग्नेटिक मटेरियलच वाचलं जायचं, तर आता मॅग्नेटिक मटेरियल नाही तर कॅरेक्टर वाचल्या जातात. म्हणून सरळ त्याला ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR डिव्हाइसेस म्हटल्या जाते. ठीक आहे. OCR म्हणजेच मग ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन डिव्हाइस. तर म्हणजे हे असं डिव्हाइस ते PDF फॉर्मॅट किंवा काय आणि त्याला तो सरळ टेक्स्ट मध्ये रूपांतर करून देत होता आणि ते मॅटर फीड होत होतं. फक्त हे मग नंतर काय झालं की खूप सगळ्यांकडेच मोबाईल अवेलेबल झाले, खूप मोठ्या प्रमाणात कम्प्युटरचा प्रसार झाला, खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे इंटरनेट पण झालं आणि इझिली स्टुडंटचे फॉर्म भरू लागले. म्हणजे इव्हन आपल्या गावात आपल्या कॉलेजचे फॉर्म कॉलेजनी स्वतः नाही भरले तर तुमच्याकडूनच भरून घेतले. म्हणजे कॉलेजने काय केलं, त्यांचं काम वाचवलं. तुमची जी काही माहिती आहे त्याच्यातलं कुठलंही कॅरेक्टर आपल्या गावंडे कॉलेजने टाईप केलेलं नाही आहे. 11वीला ज्यांनी ऍडमिशन्स घेतल्या त्यांनी सरळ त्यांचे फॉर्म भरले होते, त्यांनी काय फक्त इकडला डाटा तिकडे मूव्ह केला. त्याच्यात त्यांची ती पण जबाबदारी राहणार नाही, तुमचं नाव चुकलं, स्पेलिंग चुकलं काय आहे. ठीक आहे. तर हा त्यांचा फायदा आहे. म्हणजे आधी हे लिमिटेड कंडिशन्स मध्ये होतं, इंटरनेट नव्हते, लोकांकडे कम्प्युटर नव्हते, मोबाईल नव्हते आणि मग प्रत्येक स्टुडंट फॉर्म भरू शकत नव्हता. पण आज प्रत्येक स्टुडंट स्वतःहून फॉर्म भरू शकतो. त्याच्यामुळे ही सिस्टीम आजकाल कोणी वापरत नाही. आजकाल डायरेक्टली तुमचा फॉर्म तुम्हीच कम्प्युटरवर भरता आणि ते त्यांच्या सर्व्हरला मग तिकडे इनपुट होऊन जाते. ठीक आहे. पण त्याच्या आधी हे होते की ज्यांना अक्षर ओळखता येत होते, म्हणजे ते कॅरेक्टर ओळखत होते, ABCD असं ओळखून ते कम्प्युटरमध्ये टाईप करत होते. आणि त्याच्यानंतर हे तर आपण मोठ्या प्रमाणात वापरायलो, म्हणजे लहानपणापासूनच वापरायलो. OMR शीट माहिती आहे आपल्याला, OMR पण माहित आहे. ऑप्टिकल मार्क रेकग्निशन, खुणा ओळखणाऱ्या यंत्रणा. मार्क म्हणजेच खुणा वगैरे आपण म्हणू शकतो. कुठे वापरतो आपण? कॉम्पिटेटिव्ह एक्झामला, आपल्या स्पर्धा परीक्षा, लहानपणापासून आपण आजकाल स्पर्धा परीक्षा द्यायलो तर त्या स्पर्धा परीक्षेला याच टाईपच्या शीटवर आपण आन्सर देत असतो. आन्सर शीट दिल्यानंतर तुम्हाला स्पष्ट इन्स्ट्रक्शन असतात की ब्ल्यू बॉल पेननीच मार्क करा किंवा ब्लॅक बॉल पेननीच मार्क करा किंवा पेन्सिलनीच मार्क करा. अशा स्पष्ट इन्स्ट्रक्शन का असतात? किंवा गोलच करा, स्क्वेअरच काढा. तर असं स्पष्ट इन्स्ट्रक्शन का असतात? कारण की हे ज्या काय म्हणू आपण, ज्या मार्क रीडर डिव्हाइसनी चेक करणार आहे त्या मार्क रीडर डिव्हाइसला काय समजते, इंक समजते का किंवा पेन्सिल समजते का. त्याला पेन्सिल समजत असेल तर मग तुम्हाला पेन्सिलनीच मार्क करावं लागेल, किंवा मग त्याला पेन समजत असेल तर पेननीच मार्क करावं लागेल. त्याच्यासाठी त्या स्पष्ट इन्स्ट्रक्शन असतात. ठीक आहे. नाही तर कोणी म्हणते पेन्सिलच का सांगितली, खोडून काय दुसऱ्यांची उत्तर चेक करायचे का, तर तसं नाही. त्या पर्टिक्युलर ज्या डिव्हाइसनी तुम्हाला चेक करायचं त्या डिव्हाइसला पेन्सिल समजते की पेन समजते. पेन्सिल समजत असेल तर तुम्हाला पेन्सिलनीच मार्क करावं लागेल. ठीक आहे. तर आन्सर शीट चेक करायचे असतील तर त्याच्यात आपल्याला प्रोग्राम करून ठेवता येते की बाबा, त्याच्यात आपल्याला प्रोग्राम करून ठेवता येते की अमुक इतक्या खुणा ज्या आहेत त्या राईट आहेत
त्याच्यावर एक बारकोड लावून टाकायचा, म्हणजे त्याचा रोल नंबरचा बारकोड लावून टाकायचा आणि बाकीच्या सगळ्या खुणा रॉंग आहेत. म्हणजे 1000 जरी आन्सर शीट टाकल्या तर ते कम्प्युटरला कनेक्ट केलं की प्रत्येकाच्या रोल नंबर समोर डायरेक्टली त्याचे मार्क्स येऊन जातात. म्हणजे एकाचंही नावही टाईप करायचं काम पडत नाही किंवा मार्क्स पण टाईप करायचं काम पडत नाही. डायरेक्टली प्रत्येकाचे सरळ सरळ मार्क्स त्याच्यावर येऊन जातात त्यांच्या रोल नंबर समोर. आणि त्याच गोष्टीमुळे कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल म्हणजे स्पर्धा परीक्षा असेल यांचा 8-10 दिवसात रिझल्ट लावणं शक्य होते. लाखो विद्यार्थी स्टुडंट हे देतात, एक्झाम देतात, पण लाख विद्यार्थ्यांचं जर मॅन्युअली म्हणजे एखाद्या सरांच्या हाताने जर चेक करायचं म्हटलं तर कितीतरी वेळ लागला असता आणि त्याच्यात मिस्टेक पण झाल्या असत्या. तर या सिस्टीममध्ये मिस्टेक पण होत नाही आणि फास्टमध्ये काम होते. तर त्याच्यासाठी हे OMR डिव्हाइस वापरल्या जातात, म्हणजे ऑप्टिकल मार्क रेकग्निशन डिव्हाइस. म्हणजे 3 आहेत. एक मॅग्नेटिक कॅरेक्टर रीड करेल, दुसरं आपल्या कोणत्याही पेननी लिहिलेले कॅरेक्टर रीड करेल, तर तिसरं हे मार्क रीड करेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कुठं तर MCQ टाईपच्या क्वेश्चन्सला ते सगळेच म्हणजे आपल्या इथं ते MPS क्लासवाले पण हे वापरतात. त्याच्यानंतर इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस. इमेज कॅप्चरिंग मध्ये मुख्य 2 टाईपचे, एक तर डिजिटल कॅमेरा आणि दुसरं डिजिटल व्हिडिओ कॅमेरा, म्हणजे जे डिव्हाइस इमेजला कॅप्चर करतात. जनरली स्कॅनिंग सारखंच, फक्त स्कॅनिंग मध्ये काय ते डिव्हाइस आणि ते ऑब्जेक्ट याच्यात फार तर अर्धा 1 फूट पर्यंत अंतर राहते, त्याच्यात जास्त राहत नाही. बारकोड मध्येच फार तर अर्धा फूट पर्यंत दूर चालते. बाकीचं तर सगळे त्याला म्हणजे एकदम सेंटीमीटरच्याच अंतरावर राहतात म्हणू शकता. पण इमेज कॅप्चरिंग मध्ये इमेज किती पण लांब राहू शकते आणि ऑब्जेक्ट किती पण, म्हणजे इथून आपण सूर्याचा किंवा चंद्राचा फोटो काढू शकतो, म्हणजे ऑब्जेक्ट किती पण लांब राहील. ठीक आहे. तर जे डिव्हाइस मग इमेजला कॅप्चर करतात आणि त्या डिव्हाइस मध्ये फीड करतात तर त्यांना तुम्ही इमेज कॅप्चरिंग म्हणू शकता. एक आहे डिजिटल कॅमेरा आणि दुसरं डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. डिजिटल व्हिडिओ कॅमेरामध्ये पण डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आला आणि वेब कॅमेरा हे वेगवेगळे. तर डिजिटल कॅमेऱ्यामध्ये आधी हा जो होता हा ट्रॅडिशनल कॅमेरा होता. आधीच्या क्वेश्चन मध्ये येत होतं की ट्रॅडिशनल कॅमेऱ्यामध्ये काय होतं, तर ट्रॅडिशनल कॅमेऱ्यामध्ये रोल किंवा फिल्म होती. म्हणजे अॅनालॉग पद्धतीने त्याच्यात इन्फॉर्मेशन फीड व्हायची. तर रोल असल्यामुळे होत काय होतं की क्लिअर इमेज येत नव्हती जेवढी आज डिजिटल मध्ये येते. अॅनालॉग पद्धत होती, एका वेळेस ते एकच रोल वापरता येत होता. रोल मोठ्या साईजचा राहायचा, त्याच्यामुळे त्या कॅमेऱ्याचा आकार पण बराच मोठा होता. वापस ते रोल वापरता येत नव्हता. म्हणजे ती टेक्नॉलॉजी पण तशी महाग होती. म्हणजे आजच्या तुलनेत खूप विचार करतोच म्हणलं तर तेव्हाचा फोटो 5 आणि 5 10 असे 2 14-15 रुपयाला तेव्हा पडत होता. तर आजच्या हिशोबाने ते फोटो म्हटलं तर तेव्हाच्या तुलनेत 15 पटपेक्षा जास्त, ते 3-1 हजार रुपयाला फोटो पडेल. सगळं आपण मागायचं जर कॅल्क्युलेशन्स करतो म्हटलं, म्हणजे कशातही त्याला तुलना करतो म्हटलं, सोन्याच्या भावात किंवा मग कर्मचाऱ्याच्या पगाराच्या भावात जर तुलना करतो म्हटलं तर ते तेव्हा तसं होईल. ठीक आहे. तर म्हणजे तेव्हा सर लोकांना फार तर 2 ते 3 हजार रुपये पगार होता. तर 3,000 पगार असताना ते 15 रुपयाला फोटो पडत होता. ठीक आहे. म्हणजे 30 रुपयाला म्हटलं तर म्हणू आपण 1% पैसे लागत होते. तर 15 रुपये म्हणजे अर्धा टक्का पैसे त्यांच्या पगाराचे लागत होते. आजच्या पगाराचे अर्धा टक्का जर काढले तर किती होतील? 500 रुपये होतील. 1% 1000 रुपये, हो जवळपास 500 रुपयाला फोटो, 1500 नाही. तर 500 रुपयाला एक फोटो म्हटलं तर आपण साहजिकच काढला नसता तो. तर इतकी ती महाग टेक्नॉलॉजी होती. पण त्याच्यानंतर काय झालं, म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की रोल्स असतात. तर त्याच्यानंतर काय झालं, मग हे आले आपले डिजिटल कॅमेरे. तर या डिजिटल कॅमेऱ्यामध्ये रोल नव्हता, तर त्याच्याऐवजी मेमरी कार्ड होतं. ठीक आहे. तर मेमरी कार्ड असल्यामुळे मग फायदे काय झाले, एकतर सगळ्यात पहिली क्लिअर इमेज आली डिजिटल टेक्नॉलॉजी असल्यामुळे. दुसरी महत्वाची गोष्ट की फोटो काढल्या आपण लगेच बघू शकतो. आधी तसं नव्हतं, त्या रोलला डेव्हलप करावं लागायचं, मग प्रिंट करावं लागायचं, मग ते फोटो दिसायचा. त्या गोष्टीला 7-8 दिवस लागायचे. एकदम उमरखेडला तर ती गोष्ट पण नव्हती. म्हणजे आपल्याला ते 2000च्या आधी 95-96ला नागपूर किंवा औरंगाबादहून फोटो धुवून आणावं लागायचे आणि जवळपास 2000 पासून मग ती नांदेडला मशीन आलती. तर एवढं ते म्हणजे लेंदी प्रोसेस होती. पण आज आपण डिजिटल फोटो काढल्याच लगेच पाहतो आणि चांगला नाही आला तो वापस पण काढतो. हे कशामुळे शक्य झालं, मग डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. म्हणजे फोटो क्लिअर आला, एडिट करता आला, किती पण फोटो काढू शकतो आणि त्याची मेमरी फुल झाली तर आपण त्याला एम्प्टी करू शकतो. फोटो सगळे कम्प्युटरमध्ये आपल्याला कॉपी करून घेता येतात आणि वापस आपण ते काय म्हणू पुन्हा तीच मेमरी कार्ड वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचं याच्यावर जी काही इमेज रेकॉर्ड होते तर ती अनमुव्हिंग इमेज रेकॉर्ड होते.
अनमुव्हिंग इमेज म्हणजे स्टील इमेज म्हणतो आपण किंवा थांबलेली. म्हणजे डिजिटल कॅमेरा जे आहे ते फोटो काढण्यासाठी म्हणजे थांबलेली इमेज रेकॉर्ड करण्यासाठी जनरली आपण वापरतो. आणि दुसरं आहे मग डिजिटल म्हणजे व्हिडिओ कॅमेरा. तर व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये सगळ्यात पहिले हा आहे वेब कॅमेरा. तर वेब कॅमेरा म्हणजे हे आपल्या लॅपटॉपला वगैरे जे आहे तुमची जी काही एक्झाम वगैरे होती तर ती वेब कॅमेरा समोरच होते. म्हणजे तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही सबमिट करताना तुमचा फोटो सबमिट होत राहतो की अमुक एक क्वेश्चन तुम्हीच सोडवला बाबा म्हणून. ठीक आहे, सगळ्या ऑनलाईन एक्झाम तशाच असतात की त्याच्यासमोर एक वेब कॅमेरा असतो. काही काही एक्झाम तर आणखी स्ट्रिक्ट म्हणले तर आणखीन एक वरून एक वेब कॅमेरा असतो. म्हणजे दोन वेब कॅमेरे, एक इकडून एक आणि एक वरून एक याच्यासाठी की तुम्ही मग मोबाईल मधून पाहून सोडवत आहे का किंवा तुम्हाला कोणी सांगत आहे का, पुस्तकातून पाहून सोडवत आहे का वगैरे वगैरे, ते वरचा कॅमेरा कॅप्चर करेल आणि समोरचा कॅमेरा प्रत्येक वेळेस तुमची इमेज कॅप्चर करेल. ठीक आहे, तर ऑनलाईन एक्झाम घेण्यासाठी जनरली हे वेब कॅमेरे वापरतात. किंवा कोरोना काळात आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात इंटरव्ह्यू वगैरे याच्यावरच झाले आणि घरूनच त्यांनी इंटरव्ह्यू दिले, घरूनच त्यांना जॉब पण लागला आणि वर्क पण घरूनच करायचं होतं. म्हणजे हे कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी जो कॅमेरा आहे त्याला वेब कॅमेरा म्हटल्या जाते. त्याच्यात एक क्वेश्चन आजकाल यायला पुन्हा एक, त्याला हे लाईट असतात तर त्याला एलईडी लाईट म्हटल्या जाते. वेब कॅमेऱ्याला कुठल्या टाईपचे लाईट असतात असा सरळ सरळ क्वेश्चन्स आहे. तर वेब कॅमेऱ्याला एलईडी लाईट असतात आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर ते झालं आपलं वेब कॅमेरा. आणि हे ट्रॅडिशनल कॅमेरा, जनरली ट्रॅडिशनल व्हिडिओ कॅमेरा जो होता रेकॉर्ड व्हिडिओ ऑन मॅग्नेटिक टेप, अॅनालॉग फॉर्मॅट मध्ये त्याच्यात व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे होत होते. ठीक आहे, मॅग्नेटिक टेप वर इन्फॉर्मेशन रेकॉर्ड होत होती. जसं कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायच्या रोलवर होत होती किंवा रील्स राहत होत्या तसे याच्यात मॅग्नेटिक टेप राहत होता. आणि मॅग्नेटिक टेप म्हटलं की पुन्हा त्याच गोष्टी आल्या. म्हणजे त्याच गोष्टी कुठल्या कुठल्या तर क्लिअर इमेज नाही, काढल्यानंतर लगेचच पाहता येत नव्हतं, तो टेप वापस वापरता येत नव्हता. म्हणून त्याच्या तुलनेत पुन्हा दुसरं आलं डिजिटल व्हिडिओ कॅमेरा. तर याचं काम त्याच्यात जसं स्टील इमेज म्हटलं, कॅप्चर अनमुव्हिंग इमेज म्हटलं, तर याच्यात म्हटलं कॅप्चर व्हिडिओ म्हणजेच मुव्हिंग इमेजेस आपण कॅप्चर करू शकतो. त्याच्यात थांबलेली इमेज तर याच्यात मुव्हिंग इमेज. ठीक आहे, तर हे आपल्याला कॅप्चर करता येते. आणि याच्यामध्ये इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करण्यासाठी मेमरी कार्ड किंवा आजकाल हार्ड डिस्क पण वापरल्या जाते. हे मेमरी कार्ड और कॅमेरा मेमरी म्हणजेच ते हार्ड डिस्क किंवा त्याची इंटरनल मेमरी. भरपूर जीबीचे आजकाल ते भेटायले आपल्याला. सगळ्या लग्नाचे फोटोग्राफर जवळ हे छोटे डिजिटल कॅमेरे दिसायले. तर त्याच्यात किती पण आजकाल रेकॉर्ड होते. म्हणजे पहिले जे होते त्याच्यात फार तर आधी 3 तासापर्यंत होते. पुन्हा त्या कॅमेऱ्याचा आकार लहान केला, मग त्याच्यात 1 तासाची कॅसेट बसत होती. आता याच्यात असं काही नाही, 250 GB 500 GB पर्यंतही तुम्ही डायरेक्टली इन्फॉर्मेशन कंटिन्यू HD इन्फॉर्मेशन 4K इन्फॉर्मेशन त्याच्यात रेकॉर्ड करू शकता. ठीक आहे, म्हणजे हाय क्लिअरिटीची काढल्या डबल लगेच आपल्याला पाहता पण येते. आणि ते मेमरी कार्डवरची इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा आपल्या हार्ड डिस्कवर किंवा पेन ड्राईव्हवर घेतली की तेच मेमरी कार्ड आपल्याला वापस कामी येते. म्हणजे पुन्हा नवीन मेमरी कार्ड पण घ्यायचं काम नाही. तर हे झाले आपले इमेज कॅप्चरिंग डिव्हाइसेस, ज्याच्यात डिजिटल कॅमेरा आणि डिजिटल व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आणि वेब कॅमेरा आपण बघितलं. आणि लास्ट मध्ये आहेत ऑडिओ इनपुट डिव्हाइस. म्हणजे कम्प्युटरला आवाज इनपुट करायचा असेल तर आधी जेवढे डिव्हाइस आपण बघितले त्याच्यातलं कुठलंच आपल्याला कामी येणार नाही. ठीक आहे, म्हणजे स्कॅनर नाही येणार किंवा कॅमेरा नाही येणार किंवा आणखीन कीबोर्ड नाही, माऊस नाही, जॉयस्टिक नाही. मग तुम्हाला आवाज इनपुट कम्प्युटरला करायचा असेल तर आपल्याला मायक्रोफोन म्हणजेच माईक वापरावं लागणार आहे. तर या मायक्रोफोनचं काय काम असेल, सरळ आपलं जे काही साऊंड आहे म्हणजे ऑडिओ इनपुट डिव्हाइस कन्वर्ट साऊंड इनटू फॉर्म दॅट कॅन बी प्रोसेस्ड बाय सिस्टम युनिट. म्हणजे कम्प्युटरला समजेल किंवा कम्प्युटर प्रोसेस करू शकेल अशा फॉर्मॅटमध्ये जे कुठले डिव्हाइस आहे तर त्यांना तुम्ही ऑडिओ इनपुट डिव्हाइस म्हणू शकता. म्हणजे हे माईक किंवा मायक्रोफोन झाले. आणि त्याच्यानंतर आहे व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम, ज्याला आपण आवाज ओळखणाऱ्या यंत्रणा म्हणू. आता बऱ्यापैकी इंटरनेटमुळे डेव्हलप झाल्या. त्यांचं डेव्हलपिंग खूप कठीण वगैरे होतं. म्हणजे मी तर 20 वर्षापासून पाहत आलेलो आहोत. तर तेव्हा तर म्हणजे काही टाईप व्हायचं बोललं तर किंवा व्यवस्थित व्हायचं नाही. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, प्रत्येकाचं टोनिंग वेगळं असते, प्रत्येक भाषा मराठीत भाषा म्हटलं तरी बदलत जाते. मग हे सगळं समजणं त्या कम्प्युटरला जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात व्यवस्थित कोडिंग व्हावं लागेल आणि त्याच्यानंतरच ते तुम्हाला डिस्प्ले होईल. पण आता हे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं. याचं एकमेव कारण की तुम्ही जे काही बोललेलं आहे ते सरळ त्यांच्या सर्व्हरला जाते. हाय पॉवर त्यांचे सर्व्हर आहेत.
तिथं भरपूर चांगले सॉफ्टवेअर आहेत, प्रत्येकाचे उच्चार त्याच्यात फीड केलेले आहेत. ते लगेच AI ने तुम्हाला काय म्हणून आयडेंटिफाय करते, तुमच्या उच्चारांचा सगळा अर्थ लावते आणि लगेच तुम्हाला मग त्याच्यावर डिस्प्ले होऊन जाते. म्हणजे आजकाल आपण व्हॉट्सअप मेसेज टाईप खूप मोठा करायचा असेल तर बोलूनच टाईप करतो, किंवा बरेच जण तर युट्यूबवर गाणं लावायचं म्हटलं तर सरळ माईकला आपण प्रेस करतो, कोणतं गाणं पाहिजे म्हणतो आणि लगेचच ते गाणं लागते. म्हणजे आपण टाईप करायच्या भानगडीतच नाही करत. तर हे सगळं इंटरनेटमुळे शक्य होईल. इंटरनेट बंद करून पहा, बोललेलं टाईप होईल का? होणार नाही. इंटरनेट बंद असेल तर होणार नाही. म्हणजे तुम्ही जे काही बोलता ते सगळंच्या सगळं सर्व्हरला जाते आणि तिथं सगळं तुमचा वाक्याचा अर्थ, आवाज सगळं सगळं मग अनालाइज होते आणि मग ते टाईप होते. तर त्याला तुम्ही व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम म्हणू शकता, किंवा मग आवाज ओळखणाऱ्या यंत्रणा. आणि ह्याच यंत्रणा वापरून आजकाल आपण कम्प्युटरला किंवा मोबाईलला पण कमांड पण द्यायलो. म्हणजे सिंगल तुमच्या मोबाईल आता एंड्रॉइड आहेत तर जेमिनी ते मोठ्या प्रमाणात गुगलचंच आहे. टेक अ स्क्रीनशॉट म्हटलं की लगेच स्क्रीनशॉट यायला, किंवा त्या जेमिनीला तुम्ही म्हटलं की सेट अलाराम ॲट 6 AM म्हटलं तर लगेच ते अलारामही सेट करून देते. करून पाहिला कोणी? करून पाहिला ना? पहा करून, जेमिनीला ओपन करा, सेट अलाराम ॲट 6:30 AM किंवा 6 AM म्हणा, नंतर नंतर करून पहा. तर तो अलाराम सेट करून देईल. डिलीट कर म्हटलं तर डिलीट पण करून देईल. त्याला सेट रिपीटेडली अलाराम म्हटलं तर रिपीटेडली अलाराम पण तो सेट करून देईल. म्हणजे तेवढे त्या क्लॉक मध्ये जा, अलाराम सिलेक्ट करा आणि आपल्याला सेट करा, काही काम राहत नाही. सरळ सरळ त्यालाच व्हॉइस रेकग्निशन सिस्टीम म्हणू शकता. इव्हन एवढंच काय की तुम्हाला खूप मोठे पॅराग्राफ वगैरे काही टाईप करायचे असतील मराठी किंवा सॉरी आणखी मराठी नाही आलं त्याच्यात, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये, तर टाईप करत बसण्याची काहीही गरज नाही. आपल्या मोबाईलमध्ये तर करतोच आपण, तर साहजिकच आहे. कम्प्युटरमध्ये येईलच ते. तर कम्प्युटरमध्ये एक गुगलचंच प्रॉडक्ट आहे व्हॉइस नोट म्हणून, व्हॉइस नोट सेकंड म्हणून आहे, आता सेकंड व्हर्जन आलेलं आहे. ते ओपन करायचं, तुम्ही बोलत जा, ते टाईप करून देते. किती पण फास्ट बोला, व्यवस्थित टाईप करते. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या स्पेलिंग मिस्टेक होत नाहीत. आपण किती फास्ट किंवा स्लो करतो म्हटलं तरी आपल्या हातून कीबोर्डवरून स्पेलिंग मिस्टेक होण्याची दाट शक्यता असते. तर ते स्पेलिंग मिस्टेक करणार नाही. तुम्ही जे काही बोलायले ते सरळ सर्व्हरला पाठवत जाते, सर्व्हर त्याच्यावर अनालाइज करून सर्व्हर व्यवस्थित स्पेलिंग देणार आहे. तर ते व्यवस्थित सगळं, कुठलीही मिस्टेक न होता अख्खं पेज तुम्ही इंग्लिशमध्ये टाईप करू शकता. एकही मिस्टेक होत नाही त्याच्यात. तर हे सगळं या काय म्हणू व्हॉइस रिकग्निशन सिस्टीममुळे शक्य झालं. आणि व्हॉइस रिकग्नाइज करण्यासाठी किंवा व्हॉइस इनपुट करण्यासाठी मग आपल्याला माईक किंवा मायक्रोफोन लागते. एक लास्ट क्वेश्चन होता याच्यात, आपण आधी ऍड पण केलं तर पुन्हा त्यांनी क्वेश्चन काढून टाकला, पुन्हा त्याच्यात ऍड झालेला आहे. तर त्याच्यात एक होतं की डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर कोण वापरतं. तर हे डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर जे आहेत ते डॉक्टर किंवा लॉयर मोठ्या प्रमाणात वापरतात. क्रोमच ओपन करतो पटकन, नेटच कनेक्ट नाही वाटते नाही का, परत जाऊ द्या. तर डिस्कनेक्ट झालं काय की ही एक त्रास द्यायला. तुम्ही Amazon किंवा याच्यावर पाहिलं, ते तोंडी सांगून देतो, तर Amazon किंवा फ्लिपकार्टवर पाहिलं डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर नावाचे डिव्हाइस 1400, 1500 किंवा 1000 रुपयापासून पण भेटतात. तर ते कोण वापरतात म्हटलं तर डॉक्टर किंवा लॉयर मोठ्या प्रमाणात वापरतात. मग लॉयरला ते डिव्हाइस कशासाठी वापरावं लागते? तसं तर बरेच जण मोबाईलवर रेकॉर्ड करू शकतात, पण मोबाईलमध्ये प्रायव्हेट इन्फॉर्मेशन असते वगैरे वगैरे. तसं न होता एक छोटंसं डिव्हाइस भेटते. आता मी लॉयरकडे गेलो तर लॉयर सगळं पहिलेपासून काय झालं ते सांगा म्हणते. लॉयर म्हणजेच वकील. तुमचं काय काय झालं त्या केसचा पूर्ण तो स्टडी करत असतो. मग आता मी पटपट सांगितलं तर त्याला लक्षात राहणार नाही, आणि मी सांगायलो तर तो लिहून घेऊ शकणार नाही. मग त्यावेळेस काय होते की ते त्याचं व्हॉइस रेकॉर्डर चालू करते, सांगा म्हणते तुमचं सगळं रेकॉर्ड करून द्या, मी शांतपणे मग मला जसा वेळ भेटला तसं ते पॉज करून प्ले करून ऐकेल आणि मग तुमच्या केसवर स्टडी करेल आणि मग तुम्हाला योग्य ते सोल्युशन देईल. म्हणजे लॉयर किंवा डॉक्टर मोठ्या प्रमाणात ते डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर पण वापरतात. तर असा एक क्वेश्चन आहे त्याच्यात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे चॅप्टर संपलं. सगळ्यात महत्वाचं MKCL थिअरी ॲपमध्ये दोन लेफ्ट राईट साईडला, म्हणजे असं तुम्ही ते ॲप ओपन केलं तर राईट साईडला ई बुक म्हणून आहे. ई बुक ओपन करायचं, त्याच्यात इनपुट आउटपुट नावाचं चॅप्टर आहे. त्याच्यात इनपुट मधलं एवढं जेवढं मी शिकवलं तेवढं सगळं वाचायचं, तरच तुम्हाला क्वेश्चन जमतील. वाटलं तर त्याच्यावरचे क्वेश्चन्स आणखीन तुमच्याकडे वेळ असेल तर नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून काढा, म्हणजे
तुम्हाला फायनल एक्झामला क्वेश्चन सोडवताना काही प्रॉब्लेम येणार नाही, कुठलाही क्वेश्चन कन्फ्यूज होणार नाही, कुठलाही क्वेश्चन पाठ करायचं सुद्धा काम पडणार नाही. व्यवस्थित सगळं समजलं तर कुठलाही क्वेश्चन तुम्हाला पाठ करायचं काम पडणार नाही, सगळ्याच्या सगळं डायरेक्टली ते लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, वाटलं तर आता एकदा मी क्वेश्चन्स करून दाखवतो.